कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर दोन थेरम्स असतात. वन इज पॅरलल ॲक्सिस थेरम, पॅरलल ॲक्सिस थेरम, आणि दुसरं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम, पॅरलल ॲक्सिस थिअरम अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. पॅरलल ॲक्सिस थिअरम काय म्हणते ते आपण पाहूया. पॅरलल ॲक्सिस थिअरम म्हणते कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया, कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया, कोणतीही आर्बिट्ररी बॉडी राहू द्या, जॉमेट्रिक शेपवाली बॉडी राहू द्या, कोणतीही बॉडी राहू द्या, कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही ॲक्सिसच्या भोवती काढायचा असेल तर आपण पॅरलल ॲक्सिस थिअरम यूज करू शकतो. पॅरलल ॲक्सिस थिअरम काय म्हणतो, कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही ॲक्सिसच्या भोवती काय असतो, आय-ओ. कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसच्या भोवती काय राहते, समजा आय-ओ राहते. ठीक आहे. सपोज ही एक बॉडी आहे, या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ऑरेंज ॲक्सिसच्या भोवती किती आहे, आय-ओ. ठीक आहे ना. कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसच्या भोवती किती आहे, आय-ओ, ते आपल्याला काढायचं आहे. वी हॅव टू फाइंड आउट आय-ओ. कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसच्या भोवती काढायचा असेल, आय-ओ काढायचा असेल तर काय करावं लागतं, तर पहिल्यांदा त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास शोधायचा. तर त्या बॉडीचा पहिल्यांदा सेंटर ऑफ मास शोधायचा आणि ज्या ॲक्सिसच्या भोवती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे त्या ॲक्सिसला पॅरलल एक ॲक्सिस काढायची जी कुठून गेली पाहिजे, सेंटर ऑफ मासमधून. दिस ग्रीन पॉईंट रिप्रेझेंट सेंटर ऑफ मास. ठीक आहे. आपल्याला आय-ओ काढायचा असेल, जर आपल्याला आय-ओ काढायचा असेल म्हणजे कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही ॲक्सिसच्या भोवती काढायचा असेल तर त्या बॉडीचं पहिल्यांदा सेंटर ऑफ मास शोधा. त्या सेंटर ऑफ मासमधून एक ॲक्सिस टाका, जे ॲक्सिस आधीच्या ॲक्सिसला पॅरलल असली पाहिजे. आणि जर आपल्याला त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ॲक्सिसच्या भोवती माहिती असेल तर त्याला आय-सी म्हणा. काय म्हणा, आय-सी. आणि नेहमी लक्षात ठेवा, जी ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधून जाते त्या ॲक्सिसच्या भोवती कोणत्याही वस्तूला फिरवायचं असेल तर सोपं जाते. काय जाते, सोपं. नेहमी सेंटर ऑफ मासमधून गेलेल्या ॲक्सिसच्या भोवती कोणत्याही वस्तूला फिरवणं सोपं जाते. आणि ॲक्सिस जेवढं सेंटर ऑफ मासपासून दूर असेल तेवढं फिरवायला डिफिकल्ट जाते. कळलं का. ॲक्सिस जेवढं सेंटर ऑफ मास जवळ असेल तेवढं मोमेंट ऑफ इनर्शिया कमी, ॲक्सिस सेंटर ऑफ मासपासून जेवढं दूर असेल तेवढं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. कळलं का. सो आपल्याला काय करायचं आता, आपल्याला एक गोष्ट माहिती असली पाहिजे, कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ॲक्सिसच्या भोवती हा नेहमी जास्त असतो सेंटर ऑफ मासवाल्या ॲक्सिसपेक्षा. म्हणजे आय-ओ नेहमी आय-सीपेक्षा जास्त असते. ठीक आहे ना. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज ऑलवेज ग्रेटर दॅन मोमेंट ऑफ इनर्शिया of a same body about an axis passing through center of mass and parallel to given axis. आय-ओ कधी बी आय-सी पेक्षा जास्त राहते. जर आपल्याला आय-ओ काढायचं असेल तर आय-ओ येते आय-सी प्लस समथिंग. समथिंग म्हणजे त्या बॉडीचं मास इंटू एच स्क्वेअर, वेअर एच इज परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिसेस. वेअर एच इज परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल axes, where h is perpendicular distance between two parallel axes. ठीक आहे, समजलं. पक्का काही डाऊट नाही आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया टेक्निकली हा थिअरम मी सांगतो, परत असं लिहून देतो कारण बोर्डमध्ये हे येते, थिअरम येते. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस. म्हणजे मी कोणाबद्दल बोलतो आहे, आय-ओ.
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ काय, सम ऑफ IO and MH स्क्वेअर, सम ऑफ IC and MH स्क्वेअर, where IC is moment of inertia of same body about an axis passing through center of mass and parallel to given axis. IC काय आहे ते आपण सांगितलं. M is mass of body. कॅपिटल M काय तेही सांगितलं. महत्त्वाचं आहे H. खूप वेळेस Hच्याच जागी चुका होतात. H काय ते लक्षातच येत नाही खूप जणांना. H is perpendicular distance between two, where H is perpendicular distance between two parallel axes, where H is perpendicular distance between two parallel axes. So आपलं parallel axis theorem काय, IO is equal to IC plus MH square. बस. What is parallel axis theorem? IO is equal to IC plus MH square. Means moment of inertia of any body about any axis. Moment of inertia of any body about any axis is equal to sum of moment of inertia of a body about an axis passing through center of mass and parallel to given axis and product of mass of a body and square of perpendicular distance between them. थोडक्यात IO is equal to IC plus MH square. हे झालं पॅरलल ॲक्सिस थेरम. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय राहते. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमसाठी कोणत्याही शेपची बॉडी लागत नाही. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमसाठी आपल्याला अशी बॉडी लागते ज्या बॉडीला एक प्लेन लॅमिना आहे. काय आहे, प्लेन लॅमिना म्हणजे चपटा भाग. बॉडी मस्ट हॅव प्लेन लॅमिना. त्या बॉडीला काय असला पाहिजे, चपटा भाग असला पाहिजे. ठीक आहे. तर ज्या बॉडीला प्लेन लॅमिना असते तिथं आपल्याला मस्तपैकी परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम लावता येते. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय म्हणते, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम म्हणते त्या बॉडीच्या प्लेन लॅमिनावर दोन एकमेकांना परपेंडिक्युलर ॲक्सिसेस काढा. सपोज एक ॲक्सिस आहे रेड कलरची आणि दुसरी ॲक्सिस आहे ब्ल्यू कलरची. दोन्ही ॲक्सिसेस कशा आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर. पण कशा आहेत, लॅमिनावर. प्लेन लॅमिनावर दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिसेस काढायच्या ज्या लॅमिनावर असल्या पाहिजे. कुठं असल्या पाहिजे, लॅमिनावर म्युच्युअली परपेंडिक्युलर दोन ॲक्सिसेस काढा. जर पहिल्या ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया IX असेल, दुसऱ्या ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया IY असेल, तर त्या दोघांची बेरीज किती येते माहिती आहे काय, IX प्लस IY हे एक्झॅक्टली येते IZ एवढं. वेअर IZ is an axis perpendicular to plane lamina. Axis perpendicular to plane lamina and also perpendicular to two axes. दोन्ही ॲक्सिसला परपेंडिक्युलर आणि त्या प्लेन लॅमिनाला सुद्धा परपेंडिक्युलर ॲक्सिस च्या भोवती त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, IZ. आणि IZ इज इक्वल टू काय राहणार आहे, IX प्लस IY. IZ इज इक्वल टू IX प्लस
Iy. So moment of inertia of any body about an axis perpendicular to plane lamina is equal to sum of moment of inertia of body about two mutually perpendicular axes. म्हणजे आय झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय लिहून द्यायचंच असेल तर आता म्हटल्याप्रमाणे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट an axis perpendicular to plane lamina म्हणजे कोणाबद्दल बोलायलो मी त्या ग्रीन कलरच्या आय झेड बद्दल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन लॅमिना is equal to sum of ix and iy where सांगावं लागतं आपल्याला where ix and iy are moment of inertia of same body about two mutually perpendicular axes along the lamina. Two mutually perpendicular axes along the lamina. कळलं का? सो हे दोन आहेत पॅरलल ॲक्सिस थिरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थिरम. बोर्ड्समध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि नीटला सुद्धा याचं फार इम्पॉर्टन्स आहे. सो आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. दिस इज पॅरलल ॲक्सिस थिरम. अँड आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. दिस इज परपेंडिक्युलर ॲक्सिस